हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक माहिती देण्यासाठी आहे. यामधील कोणतीही माहिती ही गुंतवणूक सल्ला किंवा खरेदी विक्रीची शिफारस नाही. भूतकाळातील कामगिरी भविष्यातील परताव्याची हमी देत नाही आणि सर्व गुंतवणुका या बाजार जोखीमेच्या अधीन असतात. कोणताही गुंतवणूक निर्णय घेण्यापूर्वी आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार सेबी नोंदणीकृत वित्तीय सल्लागार किंवा पात्र तज्ज्ञ यांचा सल्ला घ्यावा. या व्हिडिओमधील माहितीच्या आधारे घेतलेल्या निर्णयांमुळे होणाऱ्या नफा आणि तोट्यासाठी हा चॅनल कोणतीही जबाबदारी घेत नाही. 2026 सालात गुंतवणूक करताना आपला पैसा नेमका कोणाच्या हाती सुरक्षित आहे? तंत्रज्ञानाचा वेगवान प्रवास आपल्याला एका अशा वळणावर घेऊन आला आहे, जिथे एकीकडे अचूक डेटा, अल्गोरिदम आणि कमी खर्चात मिळणारे AI फायनान्शियल ॲडवायझर्स आहेत, तर दुसरीकडे अनेक वर्षाचा अनुभव, विश्वास आणि मानवी संवेदना असणारे ह्युमन एक्सपर्ट्स आहेत. तुमच्या कष्टाच्या कमाईचे आणि भविष्यातील संपत्तीचे व्यवस्थापन करण्यासाठी नेमकी कोणाची निवड करावी? रोबो की माणूस? की या दोघांचा सुवर्ण मध्ये साधणारे सायबॉर्ग ॲडवायझिंग? आजच्या भागात आपण याच प्रश्नांचा आणि तंत्रज्ञानामुळे सतत बदलणाऱ्या आर्थिक विश्वाचा आढावा घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजचा हा एक नवीन प्रवास. कोरोनाच्या काळात माझ्या ब्लॉगवर ज्या वेळेला मी काही ब्लॉग लिहित होतो त्यावेळेला मी एक सर्वे करायला काढला होता. मला फार चांगलं आठवतं की त्याच्यामध्ये मी काही गोष्टी हायलाईट करायला सर्वे करायला काढला होता. माझ्या त्यावेळेच्या MBAचे जे कोण सहकारी होते त्यांना पाठवला होता, माझ्या काही शिक्षकांना मी पाठवला होता, अनेक सारे इतरही त्याच्यामध्ये प्रश्न होते. त्याच्यामधला एक प्रश्न होता की डू यू हॅव पर्सनल फायनान्शियल ॲडवायझर ऑर युअर फॅमिली हॅज एनी पर्सनल फायनान्शियल ॲडवायझर और रजिस्टर्ड फायनान्शियल ॲडवायझर? डू यू नो एनी वन और आर यू टेकिंग द ॲडवाईस? अशा टाईपचा एक दोन प्रश्न मी त्याच्यावर टाकले होते. 22 लोकांनी तो सर्वे भरला किंवा त्या प्रश्नाचं उत्तर दिलं. त्या 22 मधल्या फक्त एका व्यक्तीने हो म्हणलं होतं. 22 मला माहिती आहे हा काही फार मोठा नंबर नाही आहे, पण एक छोटा पार्ट म्हणून ज्या वेळेला मी करायला जातो त्यावेळेला मला हे दाखवलं जातं की फायनान्शियल ॲडवायझर असणं किंवा फायनान्शियल ॲडवायझरचं एक अस्तित्व असणं, तुम्ही त्याची सेवा घेणं, हे कोरोनाच्या आधी, पॅन्डेमिकच्या आधी थोडं डिफिकल्ट होतं. पॅन्डेमिकने अनेक साऱ्या गोष्टी बदलवल्या आहेत, तुम्ही सांगण्याच्या आधी मी मान्य करतो. पण हा काळ जो होता हा ChatGPT आणि जनरेटिव्ह AIच्या जन्माधीचा काळ होता. जनरेटिव्ह AIला किंवा ChatGPTला एका बाबतीत धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी AIकडे बघण्याची आपली दृष्टी बदलली. ChatGPTने एक केलं की AI जो असा तिकडे कुठेतरी पलीकडे होता भविष्यामध्ये, ते भविष्य आजवर येऊन उभं राहील. माणसाच्या बुद्धीसारखंच किंवा त्याच्या आसपास असलेलं कोणीतरी तुमच्या टाईप केलेल्या गोष्टीला उत्तर देईल, तुमचं काहीतरी समजून घेईल, स्वतःच्या असलेल्या मेमरीचा काहीतरी एक वापर केला जाईल, अशा तऱ्हेने एक जे तयार राहिलं जनरेटिव्ह AI, ज्याच्यामुळे अनेकांचे उद्योगधंदे पणाला लागले. IT प्रोफेशनल्स हो, काही टाईपचे डॉक्टर्स की जे दुरून तुम्हाला सजेस्ट करतात, तुमचं प्रिस्क्रिप्शन वाचून त्याचं योग्य अंदाज लावून काही जणांचे जीव वाचवल्याचे, एखादोन कुत्र्यांचे जीव वाचवल्याची मला माहीत आहे उदाहरण, ते मी हायलाईट करतो. त्याच्यानंतर काही ज्योतिषांचे पण मी पाहिले, ते पण जायला आले. म्हणजे क्लॉड सारख्या यांनी हे असं इकडे कुठेतरी मी टाकून देणार, हे अनेक सारे असे जेमिनी असेल, हे असेल, ते असेल, ते असेल, क्लॉड असेल, ChatGPT असेल, त्याच्यानंतर अजून काय काय असेल, तुमचा ब्ल्यू व्हेल असेल किंवा अजून जे काय असेल, ह्या सगळ्या गोष्टींना एका गोष्टीचं द्यावं लागेल की त्यांच्यामुळे काही गोष्टी या AIकडे जायला लागल्या आणि माणसाच्या बुद्धिमत्तेला एक जोरदार चॅलेंज उभं राहिलं. ChatGPTला एका गोष्टीसाठी टाळ्या या वाजवाव्याच लागतील आणि ते म्हणजे काही सर्व्हिसेस या AIच्या उदयानंतर सर्वसामान्य माणसाच्या खिशात आल्या. महाग होत्या का? तर नाही. फॉर एक्झाम्पल माझा स्वतःचाच अनुभव मी एक सांगतो. मी काहीतरी एक आर्टिकल वाचत होतो इंटरनेटवर आणि त्याच्या बाबतीमध्ये मी असं वाचलं की 2025चा एक काही काळ आणि त्याच्यानंतरचा एक 2024-25च्या भागामध्ये सोन्यात गुंतवणूक करा असं त्या AIने सांगितलं आणि मी फिदी हसत सुटलो की काय बोलताय राव. याला विचारलं कुठला शेअर घ्यायचा, हे सांगताय सोनं खरेदी करा. गंमत अशी की सोन्याचे भाव पुढे जे काय ढगात टेकले आणि त्याचं जे काय पुढे झालं ते बघता AI बरोबर होता. पुढे
काही जणांनी ते सेटअप करवलं. काही कंपन्यांच्या ॲन्युअल रिपोर्टमधली इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची, त्यांच्या शेअरचा परफॉर्मन्स बघायचा आणि त्याच्यावरून त्याचा पुढे अंदाज लावायचा. हे करून काही तगड्या ॲसेट मॅनेजर्सला बीट केल्याचं पण मी पाहिलेलं आहे. केलं काय एआयनी? काही सर्व्हिस तुमच्या खिशात आणून बसवल्या, स्वस्त करवल्या. तुम्हाला प्रत्येकाला ते करता येईल असं दाखवलं. आणि एआयची अजून एक ताकद या सगळ्यामध्ये मला हायलाईट करायला लागेल, ज्यासाठी मला टाळ्याच वाजवायला लागतील. एआय कलेक्ट्स अ लार्ज अमाऊंट ऑफ डेटा. तुमचं एखादं ट्रान्झॅक्शन तुम्ही सांगायला जर विसरलात तर फायनान्शियल ॲडवायझरला ते कळणार नाही. पण एआय काय करतो की तुमच्या याची ॲक्सेस घे, त्याचा ॲक्सेस घे, बँक अकाउंटचा ॲक्सेस घे, डिमॅट अकाउंटचा ॲक्सेस घे, याचा ॲक्सेस घे, त्याचा ॲक्सेस घे. याच्यामध्ये होतं असं की मोठ्या प्रमाणावर डेटा घेतो एआय, ॲनालाइज करतो आणि ते करताना त्या सगळ्याचा अभ्यास होतो. तुम्ही लपवण्याची शक्यता जवळपास 0 होते आणि त्यामुळे अनेक वेळेला कुठल्याही भावभावनांच्या शिवाय तुम्ही काहीही न लपवता देखील तुम्हाला सल्ला मिळतो. खरं तर यासाठी टाळ्या वाजवायला पाहिजेत, पण अनेक वेळेला मग हीच गोष्ट एआय साठी मायनस पण ठरते. एआय ॲडवायझर्ससाठी जरूर टाळ्या, पण गुंतवणूक म्हणजे हजारो शेअर्सच्या मागच्या 10-12 वर्षामध्ये झालेल्या शेअर प्राईसचा अभ्यास म्हणजे गुंतवणूक नाही ना. फक्त डेटा कलेक्ट करणं आणि त्यांच्या भविष्यातल्या किमतीचा अंदाज लावत फिरणं म्हणजे गुंतवणूक नाही ना. फायनान्स जिथे जिवंत होतं ती गुंतवणूक. फायनान्स जिथे माणसाच्या भावभावनांशी एकीकृत पावतं ती गुंतवणूक. ज्या वेळेला तुमचा शेअर 20% पडून देखील तुम्हाला शांत राहणं जमतं ती म्हणजे गुंतवणूक. फायनान्स हा फक्त गणिताचा खेळ नाही आहे, तो मानवी भावनांचा खेळ आहे. एआयकडे बुद्धिमत्ता जरूर असेल हो, मेमरी जबरदस्त असेल, पण माणसाकडे काय आहे? इमोशनल इंटेलिजन्स आहे ना, त्याचाही विचार करावा लागतो. आणि म्हणूनच एकच छोटासा सेगमेंट मांडतो आणि मी याला हायलाईट करतो की वित्तशास्त्र जिथे जिवंत होतं ते म्हणजे गुंतवणूक. कल्पना करा, मार्केट 20% खालती आलंय, न्यूज चॅनल्सवर भीतीचं वातावरण. अशा वेळी तुमचा एआय सल्लागार तुम्हाला एक नोटिफिकेशन पाठवतो, तुमचा पोर्टफोलिओ खाली गेला आहे, घाबरू नका, लॉंग टर्म साठी होल्ड करा. तांत्रिकदृष्ट्या हे बरोबर आहे, पण एक माणूस म्हणून तुमची प्रतिक्रिया वेगळी असते. तुम्हाला भीती वाटते की माझ्या मुलांच्या शिक्षणाचं काय होईल किंवा माझं रिटायरमेंटचं स्वप्नाचं काय होईल. भंगणार तर नाही ना. येथे एंट्री होते एका ह्युमन फायनान्शियल ॲडवायझरची, एका खऱ्या खुऱ्या माणसाची. तो तुम्हाला फक्त डेटा सांगत नाही तर तुमचा बिहेवियरल कोच बनतो. एक ह्युमन टच एंटर होतो. तो तुमचा हात धरून सांगतो की मी इथे आहे, आपण हे याआधी पण पाहिलेलं आहे, बाजार याआधी अनेक वेळा पडला आहे, आपण आपली रणनीती बदलण्याची गरज नाही. हा जो विश्वास आहे तो कोणताही अल्गोरिदम विकत घेऊ शकत नाही. दुसरी परिस्थिती, वारसा हक्क. जेव्हा एखाद्या जवळच्या व्यक्तीचं निधन होतं आणि मोठी संपत्ती मागे उरते, तेव्हा ते फक्त पैशाचं ट्रान्सफर असतं का? नाही. त्यामागे आठवणी असतात, भावना असतात आणि कधी कधी कौटुंबिक वाद देखील असतात. समजा वडिलोपार्जित घर विकायचं आहे की नाही हा एक निर्णय जर मी एआय वर सोपवला तर एआय मला सांगेल हे घर विकून टाक आणि इंडेक्स फंडात पैसे टाक, जास्त रिटर्न मिळेल बरं का. पण तुमच्यासाठी त्या घराशी तुमच्या आईवडिलांच्या आठवणी असतात, तुमच्या भावंडांबरोबर झालेली लहानपणची अनेक भांडणं असतात, इतरांच्या अनेक साऱ्या आठवणी असतात. तुमचा मानवी सल्लागार हे सगळं समजू शकतो. तो कुटुंबातील सदस्यांमधील मतभेद मिटवण्यासाठी मध्यस्थी करतो, कधी कधी थेरपिस्ट होतो, जे एआय साठी अगदी अशक्य कोटीतलं काम असतं. माणसाच्या आयुष्यात अशी काही वळणं येतात जिथे गणित चुकतात. उदाहरणार्थ लग्न. 2 व्यक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा फक्त 2 बँक अकाउंट्स एकत्र येत नाहीत, तर 2 वेगवेगळ्या मनी सायकोलॉजी एकत्र येतात. कोणाला खर्च करायला आवडतं तर कोणाला बचत करायला आवडते, कोणाचा खर्च वेगळ्या पद्धतीचा असतो,
कोणाचा खर्च करण्याची इच्छाच वेगळी असते, कोणाची कपॅसिटी वेगळी असते. एआयला हे कळणार नाही की जोडीदारासोबत पैशावरून होणारे वाद नेमके कसे हाताळायचे. आपण नेहमी म्हणतो मला फक्त 5 कोटीचा कॉर्पस हवा आहे, पण रिटायरमेंट म्हणजे फक्त पेन्शनचा कॉर्पस नाही, म्हणजे फक्त पैसे नाहीत. रिटायरमेंट म्हणजे खरं तर रिकामेपणाशी सामना करणं. कारण ज्या माणसाने 40 वर्ष काम केलेलं असतं त्याला अचानकपणे त्याचं दररोजचं कामावर जाणं, नोकरीवर जाणं हे सगळं करून त्याला घरी बसावं लागलं कसं वाटेल हे लक्षात घेणं. मानवी ऍडवायझर तुम्हाला विचारतो की रिटायरमेंट नंतर तुमचे छंद काय असतील, तुम्हाला प्रवासाला जायचंय की नातवंडांसोबत वेळ घालवायचा आहे, हे आणि असे अनेक सारे प्रश्न. या प्रश्नांमधून तो तुमचा एक लाईफ प्लॅन तयार करतो. याला फक्त फायनान्शियल प्लॅन नाही म्हणता येत. एआय तुम्हाला जरूर सांगू शकतो की तुम्ही किती पैसे काढू शकता, पण तो तुम्हाला जीवनाचा उद्देश शोधायला मदत करू शकत नाही. पेन्शनचा कुठला प्लॅन घ्यायचा आहे हे सांगणारा एआय तुम्हाला त्या रिटायरमेंट मध्ये काय करायचं आहे आणि हे इतर अनेक साऱ्या गोष्टी तुम्हाला समजवू शकत नाही. एवढं सगळं झाल्यावर एक प्रश्न अजूनही उरतोच, जो आपला मुख्य प्रश्न आहे की मग मी माझा पैसा कुणावर अवलंबून ठेवायचा, कुणाच्या विश्वासावर ठेवायचा, मशीन की माणूस? मशीन्स 24 तास तुमच्या पैशाला बघत राहतील, कंटिन्यू त्यांचं लक्ष असेल. अर्ध्या रात्री समजा मी अमेरिकेमध्ये गुंतवणूक केली असेल, युरोपमध्ये गुंतवणूक केली असेल, मध्यपूर्वेच्या एखाद्या देशामध्ये काहीतरी गुंतवणूक केलेली असेल, भारतातल्या रात्री तिकडे काही झालं तर एआय याला मॅनेज करू शकेल 24 तास. ब्लॅक स्वान इव्हेंट काही झाला अचानकपणे, काही ज्याला टेल रिस्क फार म्हणजे पॉसिबिलिटी फार छोटी असते, पण ज्याची रिस्क फार झाला तर फार मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट करू शकतात. तर भारताच्या शेअर बाजारामध्ये असं म्हणतात की सगळ्यात जास्त शेअर लिस्टेड आहेत, तेवढ्या सगळ्या शेअरकडे लक्ष ठेवून बसणं हा नवीन पॉसिबल झाला आहे, हा लिस्ट झाला आहे, हा एवढ्या काळापूर्वी झाला, हे सांगणं हे पण एक एआयचं काम असू शकतं. मला माहीत नसलेला कुठला तरी एक दूरची कंपनी, अगदी छोटीशी कंपनी आत्ता फार चांगली ग्रोथ पॉसिबिलिटी दाखवत असेल कदाचित, हे एआय सांगू शकतो. अनेक साऱ्या याच्यामध्ये लॉस ॲव्हर्जन जे असतं की मला न इकडे नाही जायचं, माझ्या आजोबांच्या काळामध्ये असं झालं होतं त्याच्यामुळे हे नाही जायचं, मला तिकडे नाही जायचं, ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी एखादं चाललं जाईल तर फिअर ऑफ मिसिंग आउट. अरे ती उलट्या साईडचं नाईफ पडतं आहे, गतीने चाललं आहे, त्याला टच करण्याची गरज नाही आहे, व्हॅल्युएशनच्या बाहेर चाललेलं आहे. सगळ्या ठिकाणी इमोशन चांगलं नसतं, सगळ्या ठिकाणी इमोशन चांगलं असतं. कधी कधी तुम्हाला यांत्रिक पद्धतीने पण विचार करावा लागतो. अशा वेळेला एआय तुम्हाला मदत करतं. कॉस्ट एफिशियन्सी तर मान्यच करावी लागते, पण अशा वेळेला पण मग एआयच्या ॲडवायझरच्या बाहेर की म्हणजे आज ह्युमन ॲडवायझर 1% त्यांचा काहीतरी घेत असतात ॲसेट अंडर मॅनेजमेंट, ॲसेट मॅनेजमेंट फीस. एआय प्लॅटफॉर्मला स्वतःची फारशी काय नसते, त्यांचं फक्त जे काय सर्व्हर मॅनेज, डेटा सेंटर मॅनेजमेंट, इलेक्ट्रिकची फी, बेसिक जे काय लागतं ते, याच्यामधून लाखो रुपयांसाठी तुमची बचत होऊ शकते. पण अनेक वेळेला इमोशनकडे लक्ष पण ठेवावं लागतं ना महाराजा, म्हणजे तिथे पण तुमचा ह्युमन टच जो लागतो तो पण गरजेचा असतो. 1 क्लिक टू 1 टच असं काहीतरी मध्ये मी एक रिसेंटली बघितलं होतं. काही मी त्या बाबतीमध्ये अभ्यास करायला बसला असताना अनेक साऱ्या बाबतीमध्ये ह्युमन्स ॲडवायझर, ह्युमन फायनान्शियल ॲडवायझर्स जे असतात ना, ते होलिस्टिक याचा विचार करतात की आता फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे इन्शुरन्स आहे तर मग हे घेतलं पाहिजे का, मग ते त्याच कंपनीचं घेतलं पाहिजे का. अनेक वेळेला जी गोष्ट बरोबरच असेल तीच तुम्ही केली पाहिजे असं काही नाही आहे ना. नाही, मला एखाद्या चांगल्या गोष्टीचा एखादी चांगली कंपनी वाटली, मी घेतली. एखाद्या कंपनीचा शेअर उत्तम दर्जाचं रिटर्न देण्याची पॉसिबिलिटी असून देखील माझ्या आहेत त्यांच्या संदर्भात काही गोष्टी, मला नाही जायचं अदानीकडे, मला वेदांताकडे नाही जायचं, ठीक आहे केलं मी. हे लक्षात ठेवून माझ्या पोर्टफोलिओमध्ये REIT जशी आहे तशी माझ्या पोर्टफोलिओमध्ये जमीन आहे, मला काही शेअर त्याच्यामुळे घेता येणार नाही आहेत. हे एआयला कळणार नाही.
अनलिस्टेड लिस्टेडची असलेली गंमत की आत्ता या शेअरची किंमत एवढी आहे, फार पडले, फेकून द्या. अरे नाही रे बापा, लिस्टेडच नाही आहे. त्यामुळे तुला 1-2 रुपये दाखवतं आहे फेस व्हॅल्यूवर. एक्झॅक्टली ही जी काय गंमत असतं ना अनेक वेळेला होलिस्टिक लाईफ प्लॅनिंगची आणि याची त्याची अनेक साऱ्या गोष्टी असतात, ह्युमन्सला जमते. आणि अजून एक इम्पॅक्ट असतो की ज्या वेळेला मला कोणीतरी समोर बसलेलं बघायला वाटतं, ज्या वेळेला मी त्या माणसाला बघू शकतो, त्याच्या शर्ट बघू शकतो, वा वा काय छान घातलेलं आहे, ते चांगलं घातलेलं आहे, असं आहे तसं आहे, याचा काहीतरी एक इम्पॅक्ट तयार होतो. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की या AI आणि ह्युमन माणसं या दोघांचे काहीतरी प्लस साईड आहे, मायनस साईड आहे. मग माझं असं म्हणणं कॉम्बिनेशन केलं तर सायबॉर्ग ॲडवायझिंग असं त्या कॉम्बिनेशनचं उत्तर आहे. आणि आजच्या काळात हे त्या दिशेने जायला लागलेलं आहे. सगळं जगभर काही देश सायबॉर्ग ॲडवायझिंगकडे चालले आहेत, काही जग सायबॉर्ग ॲडवायझिंग थोड्या प्रमाणावर चालू आहे. सायबॉर्ग ॲडवायझिंग म्हणजे काय तर हे चालू होतं आहे, ते चालू होतं आहे, पण ह्युमन ॲडवायझर तुमच्या समोर बसला आहे तो तुम्हाला हे सांगेल की माझ्या सिस्टीममध्ये हे असं सगळं झालेलं आहे, आता मी याचा काय वापर करायचा, हे करायचं ते करायचं, हे दिसतं आहे. ही एक अत्यंत छोटी कंपनी आहे, 500 कोटीचं पण मार्केट कॅप नाही आहे, पण सगळं दिसतंय. मे बी बुक्स कुक्ड असतील. TCS, रिलायन्स, HDFC बँक, HDFC ॲसेट मॅनेजमेंट दिसतात आता थोडेफार पडलेले, पण चांगले आहेत, भविष्यात जातील वर, आपल्याला काय घाई करायची गरज नाही आहे एवढ्यात. हे तुम्हाला सांगण्याची जी कपॅसिटी असते ना, अकाउंटेबिलिटी जी असते ना, ती अशा वेळेला सगळ्यात महत्त्वाची ठरते. आणि या अकाउंटेबिलिटीसाठीच अनेक जण या सायबॉर्ग ॲडवायझिंगकडे चालले आहेत. सायबॉर्ग ॲडवायझिंग एक फार मोठी रिस्क कमी करतो की तो अनेक वेळेला कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टला मॅनेज करतो. 100% जर हे करायला बसले तर क्रॉस सेलिंग मिस सेलिंगचा जो एक प्रकार असतो तो काढून टाकला जातो. पण मी जर पूर्णतः AI वर बसलो तर ह्या AIने मला हा शेअर का सांगितला हेच मला कळत नाही. आणि माझ्यासारखा माणूस, माझ्यासारखा गुंतवणूकदार ह्या गोष्टीला आयुष्यभर महत्त्व देतो की मी शेअर का घेतला आहे, कशासाठी घेतला आहे, हे मला लक्षात ठेवलं पाहिजे. Hallucinations, the generic AI can sound confident while making mathematical errors. Fatigue म्हणजे 24 तास काम करता येत नाही. जेनेरिक AI कॉन्फिडंट करतो, पण अनेक वेळा कॉन्फिडंटली तो तुम्हाला चुकीच्या गोष्टी पण देऊन जातो ना. अनेक वेळेला एखाद्या ठराविक गोष्टीची प्रोसेस जी असते त्याचा अर्थ अरे नाही हे आहे, अरे नाही ते आहे, याचं हे असू नाही शकत, त्याचं ते असू, हे सायबॉर्ग ॲडवायझिंगमध्ये गायब होतं. मी काही टिपणं काढून ठेवतात, मी वाचतोय अर्थातच, की काय असतं की तुमच्या AI ॲडवायझर तुम्हाला सांगतो की मग तुम्हाला हे लिंक करावं लागेल, ते लिंक करावं लागेल, ते लिंक करावं लागेल. तुमच्या ढीकभर डेटा गोळा करतो आणि तो डेटा एकदा का सर्व्हरवर गेला की त्याला चुकीच्या रीतीने मॅनेज करणारी माणसं जर ठरवलं तर मॅनेज हात घालू शकतात तिकडे तिकडे. ह्युमन्स आरंट अवेलेबल, म्हणजे रात्री 2 आणि 3 वाजता मी फोन केला तर कोण करणार नाही, पण रात्री 2 आणि 3 वाजता TCSचे शेअर, टाटा मोटर्सचे शेअर खरेदी करण्याची गरज मला पडणार नाही. हां, मी जर ट्रेडर असेल गव्हामधला किंवा इतर कुठल्या कमोडिटीमधला तर ते करण्याची गरज आहे. पण या वेळेला तुमच्या प्रत्येक अकाउंट कुठल्या तरी सिस्टीमशी लिंकच असण्याची गरज ह्युमन ॲडवायझर्समध्ये नसते. येतंय लक्षात? हे सगळं एकमेकांमध्ये कनेक्ट आहे. हे जर मी एक कोऑर्डिनेशनमध्ये वापरलं किंवा एक सिनर्जीमध्ये वापरलं तर हा एक अत्यंत उत्तम सिस्टीम तयार होऊ शकते, ज्याला म्हणतात सायबॉर्ग ॲडवायझिंग. आणि ही सायन्स फिक्शनमधली गोष्ट वाटली तरी आज अनेक साऱ्या ठिकाणी याचा प्रयत्न चालू आहे. या व्हिडिओमध्ये आजपुरते एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार.